हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप. चला बघूया कसं बनवते. वेलकम टू द पूजाज किचन. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. खूप सारा कमेंट होतं की पूजाताई प्लीज वाटपची रेसिपी दाखव. सो माझं वाटप संपलं होतं पण मी आता वाटप तयार करते. तर पाहूया वाटपसाठी काय काय पहिलं आपल्याला सामान लागतंय ते. तर हे असं काही सामान आहे. त्याच्यामध्ये मी 2 वाट्या खोबऱ्याच्या घेतलेल्या किसून, 4 कांदे आहेत कापलेले, आणि हे गरम मसाले आहेत जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील ते आपण गरम मसाले यूज करू शकतो. सो माझ्या घरामध्ये होते काळी मिरी, दालचिनी, चक्रफूल, तेजपत्ता, लवंग आणि खसखस. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण आणि अद्रक. तर असं काही हे वाटपचं सामान आहे. तर आपण आता त्याची तयारी करूया. कढई तापते तोपर्यंत एक गोष्ट सांगते. मी हा मसाला रेडी करून का ठेवते. आपल्या जेवण बनवण्याच्या वेळी ना आपण हे वाटप करायला घेतलं तर अर्धा टाइम आपलं ते वाटप बनवण्यामध्ये जातं, नंतर मग आपण जेवण बनवतो. त्याच्यामुळे खूप सारी गडबड होते. म्हणून मी असं करते की हप्त्याभराचा वाटपचा मसाला अगोदरच मी रेडी करून ठेवते. म्हणजे जेवण बनवताना पटकन अर्ध्या 1 तासामध्ये आपलं जेवण रेडी होतं. नाहीतर 1 तास आपल्याला हे सगळं करण्यातच जातो. तर इथे माझी कढई तापले. कढईमध्ये पहिला आपण खोबरं भाजून घ्यायचंय. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, कारण का खोबरं एकदम पण आपल्याला काळं असं करायचं नाहीये. म्हणजे एकदम करपवून नाही टाकायचं. थोडंसं लालसर झालं तर आपल्याला ते काढायचंय. जेव्हा मी ऑफिसला जात होते ना तेव्हा दर संडे टू संडे हे करून ठेवत होती वाटप. म्हणजे मला सकाळी जेव्हा गडबडीत मला भाजी वगैरे बनवायला लागत होती ना ते पटकन होऊन जायचं. म्हणजे इकडे मी भाजी फोडणीला टाकली, चपाती बनवली, डाळ भात बनवला का माझं जेवण रेडी व्हायचं. म्हणजे या धावपळीच्या जीवनामध्ये ना आपल्याला ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो. म्हणून हे आपण करून ठेवायचं. बघू शकतोय आपलं तर खोबरं थोडंसं भाजत आलंय. जास्त त्याला करपवायचं नाहीये, कारण का जर हलवत नाही राहिलं ना तर खालून ते करपतं. म्हणून सारखं त्याला हलवत राहायचंय. अशा पद्धतीने आपले खोबरं भाजून झालंय. तर आपण आता त्याला काढून घ्यायचंय. खोबरं आपले भाजून झाले. आता हे जे गरम मसाला ते जास्त भाजायचे नाहीत, थोडेसे शॅलो फ्राय करायचे. आपली कढई गरमच आहे त्याच्यामध्येच टाकायचे. तर आपण हे गरम मसाले थोडेसे शॅलो फ्राय करून घेतले. आणि मग आपला कांदा. तर आपण कांदा तर कढईमध्ये टाकलाय, तर त्याच्यासोबत हे थोडंसं अद्रक आणि लसूण ते पण आपण टाकणार आहे याच्यामध्ये. कांदा पण असाच फ्राय नाही करू शकत, त्याच्यात थोडंसं आपल्याला तेल टाकावं लागणार आहे. तर आपण तेल टाकूया. कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण एकतर आपण 4 कांदे टाकलेत, त्याच्यामुळे थोडंसं लालसर व्हायला त्याला वेळ लागतो. तर थोडा आपण गॅस कधी फास्ट करायचा कधी मीडियम करायचा, त्यानुसार आपण ते हलवत राहायचं. जास्त पण करपायला नाही द्यायचं. तर आपला कांदा भाजून झालाय. आणि हे जेवढं काही आहे हे जे गरम गरम आपण गरम गरम मिक्सरला ग्राइंड नाही करू शकत आहे.
तर थोडा अर्धा एक तास तरी आपण अर्धा तास तरी मिनिमम आपण थंड करायला ठेवायचं आणि त्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. सो आता मी काढते, त्याला थंड ठेवायला करायला ठेवते ते. तर आपलं हे वाटप थंड झालंय, तर आपण मिक्सरला लावून घेऊया. पहिलं तर मी आपला गरम मसाला म्हणजे खडा मसाला आहे तो लावते. तर एवढं काहीतरी बारीक लागलंय, पण अजून आपल्याला त्याला बारीक करायचंय. तर असा काय बारीक झाला, अजून त्याला बारीक करायचं, पूर्ण पावडर करायची आहे. हे असं काय गरम मसाला आहे. आता यामध्येच आपण टाकणार आहे खोबरं. खोबरं सुद्धा लावून घ्यायचंय. खोबरं जास्त बारीक मीन्स त्याला तेल सुटेपर्यंत अजिबात बारीक नाही करायचंय. एकदम थोडस त्याला ना बोलतात ती थोडस एकदम पावडर सारखं मिक्सर आला पाहिजे त्याचा. आणि आता आपलं कांदा, कांदा पण टाकला आपण आणि आता हे सगळं बारीक करून घ्यायचं. हे कितीही सुकं वाटलं म्हणजे याच्यात पाणीचा प्रमाण हवं असेल तरी पण याच्यात आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाहीये, कारण का कांद्यालाच पाणी सुटतं आणि ते खोबरं असं त्याचा ऑइलीपणा येऊन ते बरोबर ते मिक्सरला ग्राइंड होतं. त्याच्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण पाणी वापरलं ते आपण जास्त दिवस स्टोर करू शकत नाही, ते खवट होण्याची शक्यता असते. म्हणून विदाऊट पाण्याचं आपण ते वाटप करणार आहे. तर असा काय आपला वाटप तयार झालेला आहे. पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये जेव्हा डब्यामध्ये स्टोर करतो ना तेव्हा ह्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकून स्टोर करू शकतो. माझी मम्मी तशी करायची, पण मी नाही करत, कारण मला मिठाचा अंदाज समजत नाही मग जेवणात टाकताना वाटपामध्ये टाकल्यावर, म्हणून मी ते टाकत नाही. हे असं काय आपलं वाटप आहे. आता हा डबा माझा ओला आहे, मी ह्या ओल्या डब्यात तर ठेवणार नाहीये, त्याला मी चांगला व्यवस्थित पुसून घेणार आहे, सुका करणार आहे. कारण जर मी याच्यात ओला याच्यामध्ये ठेवलं तर पुन्हा ते खवट होण्याचे चान्सेस असतात, त्याला वास येतो आणि ते जेवणात टाकल्यावर ते चांगलं नाही लागत, एकदम खवट खवट जेवणाची टेस्ट पण बिघडते. म्हणून याला मी आता सुका करून घेणार आहे. तर हा गेला आपला डब्यात मसाला. आपल्या 1 वीक साठी तरी हा आपल्याला पुरेसा आहे. जर आपण चिकन मटन बनवलं तर हा 2-3 दिवसामध्ये संपवून जाईल, कारण चिकन मटन साठी आता जास्त वापर होतो, कारण जास्त आपण टाकतो. नॉर्मल भाजीमध्ये थोडासा 1-2 चमचे टाकले तरी आपल्याला हप्ताभर तरी पुरून जातं. तर असा काही हा आपला काळा मसाला. तर नक्की तुम्ही ट्राय करा. ट्राय करून झाल्यावरती मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा बनवला आणि कसा आवडला की नाही जेवणात टाकून, ते मी नक्की कमेंट रीड करेन. तर लवकर भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.